त्यांना फिरायला घेऊन जा बाहेर. हा हाँ? फिरायला घेऊन जा बाहेर. अरे पाय काढ. हाँ चल. ते नाही येत बाहेर. फक्त हीच येते. हा? ही नाही हिला फक्त अंगणात फिरायचं. खालच्या बाजूला घेऊन जा, खालच्या साईडला. तिकडे तिकडे खाली. बाई तिकडे खालच्या साईडला हिला खालीच गेली. उचल तिला. उचल ये ये. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे बघा काय सुंदर वातावरण झालं आहे घराच्या इथलं. आणि मस्त मी सकाळ सकाळी असा कोरा चहा घेतला आहे प्यायला. खूप छान लागतो सकाळ सकाळी उठून पहिला कोरा चहा घेतला ना, एक नंबर. आणि ह्या वातावरणामध्ये सकाळ सकाळी थोडं आता किरणं येतील या साईडला, सूर्यदेव. आणि काहीसं असं पावसाचं वातावरण झालं या साईडला, भरला आहे पूर्ण. आता बघूया पाऊस येतो आहे काय माहिती नाही. असं लागला तर नाही पाहिजे पाऊस. बघा काय भारी सुंदर सकाळ झाले. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळ झाले आणि सकाळ सकाळी ना पावसाने वातावरण केलं आहे. आज बघूया पाऊस येतो आहे काय माहिती नाही. तर बघा आमच्या मागच्या घराच्या इथून हे असं काहीसा असा इथला नजारा आहे. आणि इथे एक जास्वंद आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवली असेल ही जास्वंद, पण फुलं काही आली नव्हती. आता फुलं मस्त यायला लागले आणि खूप पाकळ्या असतात फुलांना. हे कळी आहे, ही मला वाटतं कळी उद्या पसवेल, उद्यापर्यंत. इकडे पण कळी आहे. हे बघा हे पसवलेलं फूल होतं आणि मस्त आता कळे भरपूर धरायला लागलेत. हे बघा असं. आणि झाड खूप मोठं झालं आहे. आणि इथला हा मागचा परिसर, सकाळचं वातावरण, वाव. ह्या साईडला इकडे पाऊस धरला आहे इकडे. आता बघूया पडतो आहे का माहिती नाही. त्या दिवशी पाऊस पडला ना, त्यांनी ह्या आंब्यावरती एवढे सगळे आंबे होते खालती सर्व गळून पडले. आणि हा वाडा आता इकडे जरा कागद बिगड टाकला. आता जरा पावसाची तयारी आहे. पाऊस येणार आहे ना त्याच्या आधी सर्व काही हे पेंडा वगैरे असेल, बाकी सर्व काही ना व्यवस्थित भरून ठेवायचं. लाकडं असतील, लाकडांवरती कागद बिगड टाकायला लागेल. हे बघा पूर्ण वातावरण झालं आहे पावसाचं. इकडे नांगरातले सर्व अवजार आहे. इकडे नांगर आहे. आता आपल्याला लावणीमध्ये वगैरे कामाला आहे. असा सर्व हा माळ्यावरती भरून ठेवलेलं आहे. या साईडला मापांचं दिवाळ आहे. आणि आप्पा इकडे काहीतरी करतात खालती. हां हां, पावसाची तयारी. सगळं पाणी थांबलं नाही पाहिजे. अच्छा याला बांधायचं आहे का ह्या कामटीला? ही कामटी टाकताय ती? हां पूर्ण आली. म्हणजे हे जेवढं वरती वजन ठेवलेलं आहे ना त्याला जरा सपोर्ट होईल बांधून ठेवलं तर, खालती पडणार नाही. असे इकडून हे पत्र टाकलेले आहेत. दोनच गुरु आहेत. चिकू पण आला इकडे. हाय, गुड मॉर्निंग. गुड रात्र. लवकर उठला, लगेच उठला पण. आणि लाईट गेले 6 वाजता उठलो मी. लाईट गेले सकाळ सकाळी. आणि आतमध्ये बैल आहेत, बैल पण दाखवतो मला. उठले आता सकाळ सकाळी. बघा आता नंतर वाडा वगैरे साफ करायचा. आणि वाड्याच्या इकडे जरा डागडुजी करायची बाकी आहे. म्हणजे इकडून हा सर्व पाणी वगैरे आला ना की असा इकडून निघून जाईल. इकडे पाणी थांबलं नाही पाहिजे. आणि इकडे छोटंसं सापार आहे, त्याला पण जरा काहीतरी करता येईल. हे कौलं वगैरे तुटलेत आंब्यानी, त्या दिवशीचं वादळ. हे बघा इकडचं हे सर्व काय झालं बलवट. हे बघा आंबे कुठं कुठं उडालेत. पिकलेला आंबा आहे. पिकाय चुको आंबा. आणि इकडं आंबे कुठले? ते पडले त्याशी वादळान. हा पिक्का आहे आंब्याचा. पिकायला लागला पण हां पिकलेले आंबे भेटतील. हे काय सगळे पडले, हे सगळे पडले इकडून आंबे. वाट लागली.
इकडे प्लास्टिक लावायला लागले या साईडने. आता पेंडा भिजायचा इकडून पावसाने. बघा कसला भरलाय, पाऊस येतोय काय माहिती नाही. हे बघा तेंडल्याचा वेळ कधी मरत नाही. फुलं येत आहेत अजून. थोडे वेळ कमी करायचे त्यातले. हे बघा हे एवढं ठेवायचं नाही, थोडे कमी करायचे आणि नंतर मस्त असं मांडव घालायचा त्याच्यावरती सर्व वेळी जातील. आणि हे बघा इकडे सर्व रताळे वगैरे लावलेली आहेत. चला तुम्हाला दाखवतो. काल आम्ही आंबे वगैरे किती आणलेले आहेत. फणस आंबे आणि फणस पण पिकला आहे, तो पण आता फोडायचा. काल बघा आम्ही एवढे सर्व आंबे आणलेले, रायवली आंबे आहेत, एकच झाडाचे आहेत. आता हा ठेवतोय तो वेगळ्या झाडाचा आहे. हे बघा साठं घालायला तर सुकणार पण नाही. पावसाचं वातावरण आहे त्यामुळे काही साठा घालून काही फायदा नाही. आंबे बघा किती आहेत. आणि हे एवढे काजू आणलेले, जरा बाहेर असे पसरवून ठेवून द्यायचे. 2 भाग. तसं हाताने जरी हे केलं तरी हे होईल. कुठल्या फणसाचा आहे तो? हे इथलं, त्याचा गरा चांगला आहे. नमन बाबा गेलेले हे पोरं. जास्त पिकला की काय? गरा बारीक आहे, एकदम बारीक गरा आहे एकदम. खायला मस्त आहे एकदम. बघा डायमंड असं गोल गोल फिरवायचं, नंतर घ्यायचं. हे बघा मस्त एकदम गरे. सकाळी सकाळी फणस गरे बघा काय भारी, मस्त बारीकसा गर आहे एकदम. दाखव कशात काढतोयस. बारीक. इकडे बघा बाकीचे घरे काढलेले आहेत. तुला गरे आवडतात काय सांग तिथे. नाही तर मंडळी मस्तपैकी सकाळ सकाळी असे गरे काढले, बाबांनी कापून दिला फणस. बघा आणि थोडे गरे काढले मी. आणि गरा काय एक नंबर आहे, एकदम छोटे छोटे गरे आहेत. बेबी घे तुला. मस्त गोड, एवढे खाल ना काय, मी भरपूर खातो ह्या फणसाचे. ते बघा दाखवतो. तर समोर तो फणस दिसतोय ना, हा बघा हा त्या फणसाचे फणस आहे ते. आणि काय मस्त छोटा छोटा गर आहे आणि बरके गरे आहेत. पण हे बरके गरे आहेत ना, खायला हे एवढे छोटेच पाहिजेत तर मस्त लागतात एकदम. आणि असं गोड गोड आहेत एकदम. हे गोड आहे ना बेबी, मस्त लागतोय खायला. सो मी एवढे आता आम्हाला जेवढे संपतील तेवढेच काढलेत आणि बाकीचं ठेवलं आहे. आता काल दिला कापूनी फणस आणि काल बाबा बोलत होते की कापताय तर कापा संध्याकाळी, पण रात्रीचे गरे नाही खायचे कधी, पोटात वगैरे काही बिघाड होऊ शकतो. दिवसाचे खायचे, पचतात तेवढे गरे. बघा भारी काम. तेव्हाच खाल्लेले. चला, आणि हाताला मेन म्हणजे आहे ना तेल लावलं आहे आता. मगाशी तेल नव्हतं लावलं तर सगळं नाही चिपकत होतं हाताला, चिकट चिकट झाला होता, चिक लागला होता सगळा. चिकू चिकू नाही काय खात गरे बिरे या मस्तपैकी. आता आम्हाला जेवढे समजेल तेवढे आम्ही खाणार. हां आमच्या घराच्या वरच्या बाजूने व्ह्यू बघा काय भारी वाटतोय घराच्या इथला.
सगळं असं भरलं आहे त्या साईडनी. पाऊस कधीही येऊ शकतो. आणि सगळ्यांचे सकाळपासून लगबग चालू झाली आहे. बघा इकडे पत्रे वगैरे चढवत आहेत वरती. पत्रे चेक करतायत, प्लास्टिक टाकतात. हे मारुतीचं जणी घर आहे बाजूला आमच्या. आणि मावशी गुरं नाही सोडलीस? यांची गुरं बघा कुठं बांधलेली आहेत. बैल आहेत. गाय नाही का? गाय नाही ना? गाय नाही. सगळे बैल, 4 बैल आहेत. म्हणजे 2 जोकाड आहेत, 2 जोता. हे बघा. आणि अशी पांदल खाली गेली. हे बघा आमच्या वाडीत आता हे एकच घर राहिले जुनं. मावशी कधी आली? हा बघा आमच्या चुलत्यांचं घर आहे, एकदम जुनं आहे. सगळ्यात वाटतं मुंबईला आहेत. चेतन पण आलाय की? गेला होता ना म्हणाला. ओ दादा काय करताय? किती? 8 दिवसांनी? कुठून? सकाळी जरा जायचंय आता बाहेर. पाऊस येतोय काय बघत होतो. भरपूर जण गेले संगमेश्वरला 9च्या गाडीला. हा परत यायला भेटेल की नाही गाडी काय माहिती. काकू कुठे गेली? हा भरलाय तर येईल, सांगू नाही शकत. हे बघा वातावरण तर गेलंय, पण इकडे किरण पण आले त्या साईडला. मला दिवसभर असं मळप राहायला वाटतं आज. हा क्लिअर होईल. हे बघा या साईडला बघितलं तर कसं भरलेला वाटतंय सगळा पाऊस. चला जरा खालती जाऊन येऊया मंदिरामध्ये. हे बघा हा रोड असा वरती येईल आमच्याकडे. आमच्यावरती वाढीत आला हा रोड पूर्ण. आणि वरती जरा बरा आहे रोड ह्या साईडला इकडे असे. आणि इकडे पूर्ण आमच्या वाडी इकडे असे डोंगर आहे. असे वरती इकडे सर्व आहे. हे बघा इकडून वरती घरं. आणि या साईडला खालती गेला आहे तो बसस्टॉपवरती. आणि आम्ही अगोदर इकडून चालत जायचो. आता रोड आहे तर गाड्या वगैरे किंवा चालत पण जातात लोक. सो इकडे खालती मंदिर आहे. आणि हा असा डोंगराळ भाग आहे. तर आमची घरं वगैरे आहेत ना सगळे असे वरती डोंगरात आहेत. बघा इकडे वरती. आणि इथून असं खालती उतार सरळ आम्हाला खालती. मग मळ्यात वगैरे जायचं असेल तर खालतीच जावं लागतं. तिकडे शेती, भातशेती वगैरे सगळ्यांची खालतीच आहे. हे बघा इकडे आहे आमचं वाडीचं मंदिर, श्री मालकेश्वर वाघजाई प्रसन्न. आणि समोरच शाळा. सो जाऊया जरा दर्शन घेऊया. तुम्हाला पण दर्शन करून देतो. अक्षय तृतीयाला आपल्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा होता. त्यावेळेस की आपल्याला यायला मिळालं नाही, मला सुट्टी पण नव्हती. आणि ह्यावेळेस थोडं चुकलं की आलो नाही. आता मी दरवर्षी असतो कार्यक्रमाला वगैरे, ह्यावर्षी यायलाच नाही मिळालं मला. सो आज आलो इथे मंदिरामध्ये. हे बघा इकडून सर्व कार्यक्रम वगैरे होतात आमच्याकडे स्टेजवरती. आणि हे इकडे मंदिर श्री मालकेश्वर वाघजाई प्रसन्न हे असं मंदिर आहे इथून. आणि इथून काय सुंदर असा नजारा दिसतो इकडचा. हा इकडचा आजूबाजूचा परिसर. आणि इकडे आमची शाळा, मराठी शाळा. माझं शिक्षण ज्या शाळेत झालं 4थीपर्यंत, ही मराठी शाळा. काय सुंदर एकदम. आणि या ग्राउंडमध्ये आम्ही खेळतो क्रिकेट वगैरे. ह्यावेळेस वाटतं जेवण वगैरे इकडे केलं. जेव्हा कार्यक्रमाचं जेवण होतं ते इथे केलं. आणि इकडे सगळ्यांना असं जेवण वाढलेलं. इकडून मस्त हे लावलं होतं, काय मंडप वगैरे घातला होता इथून. काय सुंदर नजारा वाटतो आहे, एकच नंबर. चला जरा मंदिरात तुम्हाला घेऊन जातो. दर्शन करून घ्या वाघजाई आणि मालकेश्वर. आणि हे अशी वरती घुमटी आहे.
कोणाचे दीदीची. ते काढून ठेवताय? कचरा काढला तर पाहायला लागेल त्यांच्याचं काम करायचं. झपट्टा मार. काय मार? धपाटा. ती सोडलेली असते ना रे मांजर. कसली आहे बघ. अगेन द कॉकरोचेस. नक्कल लावीला. आपली मांजर बघायला तिची मांजर. हा. आउट. आउट झालास. नाही हा? काय खेळता येत नाही तुला. येतं. हट. आउट झाला. मला म्हणते जोडका टाकते. हो येतं रे. किती पूर्ण खालपर्यंत टच झाला पाहिजे. एवढा चालेल. अजून जरा खाली टच झाला पाहिजे. यायला तो हवेत नाही ठेवायचा तो. अरे बे आज आडत आहे. हा. किती फूट येतोय? विघ्ने हवले. किती आहे? एवढं येते. किती फूट आहे तुझं? एवढा खाली. अच्छा 2 मीटर 800. फुटावरती कसं येते? हां 2 मीटर 800. हे फूट झालं 6. ठिकाणी फूट म्हणजे येतं ना. हे बघ, हे 5, हे बघ 5. हे 6. 6 7. 7. हे 8. 9 फूट बसवेल. 9 फूट बसू. हां 9 फूट बसू. 9 फूट लागेल तेवढा. कारण हे तर पाणी पडणार ना पावल्याचं. इथे खाली खड्डा होणार इथे या साईडला. ह्याची वरती पंधर लावलेली आहे म्हणजे इकडे जास्त खड्डे नाही पडणार. तर पावसाची तयारी. नाहीतर आता हे असे लवकर पाऊस येतोय म्हणून हे सगळं टाकावं लागतं. नाहीतर हे केलेलं अंगणं सगळं खराब होऊन जाईल. यांचा बॉल कुठे गेला काय माहिती. हरवला. शोधताय हां शोधताय. तिथेच गेलाय काय? खालती गेला असेल बघ. चला आता गावाला कशी पोरं आहेत ना. आता सुट्ट्या पडल्यात. आता मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत. मग काय सकाळी उठणार बस खेळायला. नंतर संध्याकाळपर्यंत उन्हातून पण घरी बसत नाहीत. चिकूची हालत बघा काय झाली आल्यापासून इकडे. हे बघा नुसता काळा झाला आहे डुक्कर. आणि हे आता खेळत आहेत. अजून पोरं येतील खेळायला. भेटला. तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. व्हिडिओ खूप मोठा झाला असेल. सो आता सर्व आहेत ना कशी आगोडची कामं चालू आहेत. लाकडं वगैरे भरायची आहेत. आमची पण थोडी आहेत खालती. ते पण वरती आणून ठेवायचे आहेत. नंतर मग बघू काहीतरी गाडी बिडी करून वरती आणता येतील. खालती रस्त्यावरतीच आहेत तिकडे खाल्ल्या घराजवळ. खाल्ल्या घरात पहिली घेऊ म्हणजे कसे पावसापासून वाचतील. आता पाऊस असं मध्ये झाला की सगळ्यांची धावपळ होते. मेन काय असतं गुरांसाठी काय पेंडा वगैरे असेल तो वाचवावा लागतो. अजून चूल पेटवण्यासाठी लाकडं असतात ती वाचवावी लागतात. प्लास्टिकवर टाकावं लागतं. जर का ओली झाली ना तर मग पेटत नाही. अशा सर्व गोष्टी आहेत. तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. सकाळ सकाळी मस्त मंदिरात पण जाऊन आलो आपण. आणि गावात आपल्या गावचं सकाळचं वातावरण बघितलेलं. आपल्या गावचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.